बघतोस की मी येतोय. महेश मोठे आणि महेश मोठे ही येड झव का नाही चुकून पैदा झाले मराठा समाजात. दुसरी गोष्ट ही एकतर आहे का नाही जरांगे पाटलांविषयी बोललं, श्रावण महिन्यात मासा खातोय म्हणून दाखविलं, महाराजांचं नाव घेऊन दारू पितोय म्हणून दाखविलं. ह्याच्या आईचा दाना इचकेला. आजपर्यंत मी ह्याच्याबद्दल भरपूर काही व्हिडिओ बनवल्यात. ह्याला शिवे द्यायला बिनलाजा ही माझ्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन हसतय. ठीक आहे, मान्य आहे, तुझा अभ्यास मोठा आहे, तू डोक्याने लय शार्प आहेस, पण तू चुकी काय केलीस माहितीये का राज ठाकरेंबद्दल बोलून. अरे तुला काय वाटतं येड जाऊया, तू जर आज असा तसा इकडं तिकडं लपत छपत फिरशील आणि तू वाचशील भावा, एक वेळेस का नाही तुला सांगतो सगळी गप्प बसतील, पण राजसाहेब ठाकरे समर्थक आहे का नाही कदापि गप्प बसणार नाहीत. या पाडव्याला आजपर्यंत जे सगळ्यांनी सिरियस घेतलं नाही का नाही त्याचा हा परिणाम आहे. आजपर्यंत जर ह्याच्या विरोधात आज जसा सगळे आवाज उठवतात ना तसा जर सगळ्यांनी आवाज उठवला असताना ह्या पाडव्याची मजालच झाली नसती भाऊ असं बोलायचं. मी मिशी काढली म्हणून मला लोक म्हण लागले यार तू मराठा नाही, तू आमच्या जातीतला नाही. काय लोक मला म्हण लागले तू छक्का आहे. मी आज ओपन बोलतो तुला, तू छक्काच आहे, तू मराठा नाहीच. तू किती बी तुझं ती जन्म दाखला दाखव, लवडा लसून, तुला जे काय दाखवायचं का नाही ते सगळं दाखव. मी तुला सांगतो तू मराठ्याची अवलादच नच्ची लाय घाल्या. फक्त मिशी काढली म्हणून मला काय लोक म्हणते तू छक्का आहे. मित्रांनो, खरं बोलल्यावर सख्या आईला बी राग येतो. मग मला एक नम्रपणे विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेबांनी एवढे दिवस झालं मिशी काढले, मग तरी पण तुम्ही त्या माणसाला कसं काय सपोर्ट करताय? कारण ते तुझ्यासारखे नाहीत. अरे शाटोर पक्ष ज्यांच्या सोबत बरोबरी करतोय ना त्यांचा जरा गुखा. कोणासोबत बरोबरी करतोय आपण, कोणाबद्दल बोलतोय, काय करतोय ह्याचं जरा भान ठेव. अरे पंढरपूर तालुक्याला लागलेला कलंक आहे तो. तरी पण तुम्ही त्या माणसाला आजपर्यंत कधीच छक्का म्हणला नाही. अरे त्या तृतीय पंथांना जेवढा मान आहे का नाही तेवढा तुला नाही. आणि तुला का नाही मान तर सोड, ही आपलाच माणूस आहे, ह्याची साल्टी काढा. बेंचोत ह्याची आज साल्टी काढली ना तर उद्या का नाही कोणाच्या गांडीत दम होणार नाही असं वक्तव्य करायचा. आता तुम्ही म्हणसाल मी राज ठाकरेंच्या विरोधात जातोय, मी त्यांच्या विरोधात नाही जात. मित्रांनो, विरोधात जात नाही नव, ही तुझं जी गटारी सारखं तोंड आहे का नाही ती बंद कर आधी. आणि आता तुला ह्याचा परिणाम कळल की काय असतं ह्यांच्याबद्दल. आपण राजसाहेब ठाकरेंबद्दल एक वक्तव्य जरी बोललो ना तर त्याचा परिणाम काय असतो आणि मनसे काय असतो ह्याचा दणका तुला दाखवणार. एक वेळेस तुला राजसाहेब माफ करतील पण त्यांचे समर्थक नाही बाबू. तुझ्या गांडीत पाय घालून तुझ्या किडण्या हलवण्यात येणार म्हणजे येणारच. नमस्कार सर्वांना, मी राज ठाकरे साहेब, त्याचबरोबर आपले मनोज जरांगे पाटील साहेब आणि तसंच श्रावणामध्ये मासे खाल्ल्यामुळे पूर्ण हिंदू बंधू आणि पूर्ण भगिनींची मी मनापासून माफी मागतो. माफी मागून उपयोग नाही बाबू. हा, आपलं जर ही गटारी सारखं तोंड पहिलंच जर बंद केलं असतं का नाही तर ही वेळच आली नसती तुझ्यावर. आपण काय करतोय काय नाही व्ह्यूज आणि लाईकच्या नादात तू एवढा भारावून गेलास की तुला कोणाबद्दल काय बोलावं आणि काय नाही ह्याचं भानच राहिलं नाही. मला वरून आदेश आलेला आहे, तसे मी व्हिडिओ पण पूर्ण डिलीट केलेले आहेत. ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसेल का नाही त्या दिवशी तुझी गांड आज कशी फाटली ना ती बघण्यात खरी मजा आहे. आणि ही काहीच नाही, तू पुण्याला आलायच का नाही, आता तुझी गांड कशी फाटेल ही बघण्यात खरी मजा आहे बाई. तुम्ही पण व्हिडिओ पसरू नका आता. का गो बाबू, फाटली एवढ्यातच व्हिडिओ पसरू नका म्हणजे? अरे तू बोललाय कुणाबद्दल, आपण करतोय काय ह्याचं भान ठेवून बोलायचं असतंय. व्हिडिओ पसरू नका नव, तुझ्या पृष्ठभागावरती पोकळ बांबूचे फटके पडणार म्हणजे पडणारच. आता ह्यानं पोस्ट काय केलंय माहितीये का, राजसाहेब ठाकरेंचा आणि मनोजदादा जरांगेंचा फोटो ठेवून सांगितलंय माझं दैवत. एक वेळेस बाबू तुला दैवत माफ करील पण आम्ही नाही. तर बाबांनो, भेटूया महेश मोठेच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये लवकरच. त्याला मार खाताना जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. सपोर्ट करा फक्त.